आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू आणि एन्काउंटर बनावट चकमकीत झाल्याच्या अहवालाचं वाचन आज मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आलं। या घडामोडीनंतर अक्षय शिंदे याच्या बदलापूर येथील घराच्या इथे जाऊन पाहिलं असता त्याच्या घराला अजूनही कुलूप आहे। घराला बँकेनं नोटीस चिटकावली आहे। त्याच्या घरच्यांनी बँक लोन घेतलं होतं, मात्र लोनचे हप्ते थकीत असल्यानं बँकेनं आता त्याच्या घराच्या दाराला नोटीस चिटकावली आहे। अक्षय शिंदे याच्या घरी आता कोणीच राहत नाही, त्याच्या घराला सध्या कुलूप आहे। दरम्यान बदलापूर मुलींवरील अत्याचार प्रकरण समोर आणणाऱ्या मनसेच्या बदलापूर शहराध्यक्ष संगीता चेंदवनकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुरुवातीपासूनच या एन्काउंटरनंतर पोलीस अधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते। आता देखील मनसे या अधिकाऱ्यांसोबत आहे, मात्र अशा नराधमाला अशी शिक्षा झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया चेंदवनकर यांनी दिली आहे। प्रक्रिया आहे आणि त्यावरती आम्ही भाष्य करणं बरोबर नाही, पण ज्या वेळेला एन्काउंटर झाला किंवा चकमक झाली, जे काही त्याच्या मागे राजकारण असेल त्यावर आम्हाला बोलायचं नाही। पण एन्काउंटर झाल्यानंतर असा एखादा नराधम जो स्वतः त्या गुन्ह्याची कबुली करतो, त्याने स्वतःवर झालेले आरोप कबूल केलेले होते, गुन्हा कबूल केलेला होता आणि एवढं सर्व झाल्यानंतर जर एन्काउंटर होतोय तर त्यावेळेला महाराष्ट्र संपूर्ण सुखावला होता। महाराष्ट्रातून चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया आल्या होत्या, लोक उत्स्फूर्तपणे बोलायला लागली होती आणि आता हे प्रकरण ह्या वळणावरती येऊन घेतलं असताना खरोखर मी त्या गोष्टीवर खरं बोलायला नाही पाहिजे आम्ही। पण एन्काउंटर झाल्यानंतर जी गोष्ट झाली होती, म्हणजे एन्काउंटरमध्ये तो आरोपी मेला होता, ते खरोखर खूप चांगलं होतं। त्यामुळे पुढच्या ज्या घटना होत्या त्या घटना कमी प्रमाणात झाल्या आणि त्यानंतर शाळा ज्या होत्या त्या शाळा सर्व अलर्ट झाल्या। 23 सप्टेंबर रोजी अक्षय शिंदे याचा पोलीस एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला होता। पब्लिक मीडिया, बदलापूर।